बातमी लावण्यावरून सोलापूर शहरातील काही यूट्यूबच्या पत्रकारांवर पोलीस प्रशासनानं सोलापूर शहरातील काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत। सदरची बाब अतिशय गंभीर असून बातमी लावण्यावरून गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला असून गुन्हे दाखल झाल्यानं डिजिटल पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वास्तविक पाहता बातमी लावणं हा पत्रकारांचा हक्क आहे, तो संवैधानिक अधिकार आहे। बातमी लावण्यावरून पत्रकारांवर गुन्हे दाखल होत असतील तर ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नसून चक्क लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला असल्याची भावना पत्रकारांमध्ये निर्माण झाली असून आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये असा सवाल पत्रकारांमधून विचारला जातोय। तरी जिल्हाधिकारी महोदयांनी या प्रकरणी जातीनं लक्ष घालून बातमी लावण्यावरून पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करून पत्रकारांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे पाठीमागे घेण्याबाबत प्रशासनाला आदेश द्यावा अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात, संदीप चव्हाण, महेश पवार आदी जण उपस्थित होते। नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। या 2 महिन्यामध्ये सोलापूर शहरामध्ये बातमी लावण्यावरून डिजिटल मीडिया यूट्यूबच्या पत्रकारावर सदर बाजार पोलीस ठाणे, दोडवा पेठ पोलीस ठाणे अशा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या संदर्भात आज अप्पर जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सदर पत्रकारावर दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात योग्य ती चौकशी व्हावी आणि पत्रकारावर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे पाठीमागे घ्यावेत म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज निवेदन दिलेले आहे। बातमी लावण्यावरून जर पत्रकारावर गुन्हे दाखल होत असतील तर सदरची बाब अतिशय गंभीर आहे, पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही। बातमी लावण्यावरून जर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असं सध्या पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरण सोलापूर शहरात निर्माण झालेलं आहे। या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन ज्या पत्रकारावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी व दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत व यापुढे पत्रकारावर गुन्हे दाखल करत असताना बातमीची शहनिशा पोलीस प्रशासनाने करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।